नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता नावाची जी काही प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आपण हे दुसरं लेक्चर आहे तर ते आज आपण पाहणार आहोत. तर बुद्धिमत्ताचे विविध काही प्रकार आहेत. हे प्रकार नेमके कुणी मांडले, कशासाठी मांडले आणि कशा पद्धतीने मांडले हे आपण आज पाहणार आहोत. तर त्या थेरीचं नाव आहे बहुविध बुद्धिमत्ता, म्हणजे ज्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्स असं म्हणतो. म्हणजे व्यक्ती हा अनेक प्रकारे हुशार असू शकतो. म्हणजे हुशारी काही आपल्याला मोजता येत नाही असं आपण सांगितलं, परंतु पाठीमागे आपण आयक्यू टेस्ट पण पाहिलेली आहे. परंतु आता इथं आपल्याला हुशारी जी आहे किंवा बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्ता वेगवेगळ्या प्रकाराची आहे असं सांगितलं. एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आपण असं सांगितलं की नाही त्याची बुद्धी तिथं चलत नाही, म्हणजे याचा अर्थ असा नसतो की त्याची बुद्धी तिथं चलतच नाही किंवा दुसरीकडे कुठं चालणारच नाही. एखाद्या ठिकाणी नाही चलेल तर दुसऱ्या ठिकाणी 100% चलेल, हे कन्फर्म आहे. आणि हेच आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. बहुविध बुद्धिमत्ता म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स थेरीमध्ये हॉवर्ड गार्डनर नावाचे एक व्यक्ती आहेत, यांनी असं सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. 1960 पासून संशोधन जे आहे ते त्यांचं सुरू होतं. आणि इसवी सन, आता इथं थोडस चुकीचं झालेलं आहे, इथं 1983 लक्षात ठेवा. 1983 मध्ये फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात त्यांनी मल्टिपल इंटेलिजन्स थेरी जी आहे ती मांडली होती. आता थेरी जी आहे ती थेरी कुठली होती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मल्टिपल इंटेलिजन्स थेरी म्हणजे बहुविध बुद्धिमत्ताची जी काही थेरी आहे ती त्यांनी मांडलेली होती. आता यामध्ये काय सांगितलं पहा, लक्ष द्या. बहुविध बुद्धिमत्ता म्हणजे बौद्धिक क्षमता प्रमाणित करण्याचे विशेष मार्ग होय. हॉवर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता 8 स्वतंत्र प्रकार सांगितले. आता पहा, लक्ष द्या. बहुविध बुद्धिमत्ताचे किती प्रकार सांगितलेले आहेत? 8 प्रकार सांगितलेले आहेत. आणि ते 8चे 8 प्रकार जे आहेत ते आपण आज पाहणार आहोत. आता महत्वाची गोष्ट, बहुविध बुद्धिमत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते, तर ते नेमके प्रकार कुठले आहेत ते एकदा आपण अभ्यासूया. चला पहा, लक्ष द्या. जसं की समजा मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे काय रे, एखाद्या वेळेस अनेक प्रकारचे कामं करणं, त्याला मल्टीटास्किंग म्हणतो आपण. आणि मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे काय, एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीकडे भरपूर काही प्रकारची वेगवेगळी बुद्धिमत्ता आहे. जसं की हा व्यक्ती दिसतोय पहा, इकडं सगळीकडे काम करतोय. म्हणजे या पद्धतीने जे आहे त्याला आपण काय म्हणतो, मल्टीटास्किंग म्हणतो. परंतु मल्टिपल इंटेलिजन्स वेगळी कन्सेप्ट आहे. हॉवर्ड गार्डनर नावाचे हे व्यक्ती आहेत जे की अशा पद्धतीने दिसत आहेत, आपल्याला पाहता येईल. त्याचबरोबर पुढे पहा, ह्या वेगवेगळ्या त्यांनी हे सांगितलेले आहेत. ज्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा नॅचरलिस्ट म्हणजे जे निसर्गवादी आहेत किंवा निसर्गाच्या संदर्भामध्ये त्यांना चांगली जाण आहे किंवा निसर्गामध्ये खूप चांगलं काम करतात. जसं की आपल्याकडं आपले फेमस ऍक्टर आहेत, तमिळ आणि तेलुगू सारख्या वेगवेगळ्या मूव्हीज मध्ये पण एक विलनचा रोल करतात. परंतु ऍक्च्युली ते नेचरसाठी फार चांगले हिरो आहेत. आणि सयाजी शिंदे असं नाव आहे त्यांचं, ते हिरो आहेत. आणि त्याचबरोबर ते नॅचरलिस्टिक आहेत, त्याचबरोबर ते निसर्गामध्ये प्रेम सुद्धा करतात. वेगवेगळ्या देवराईचे प्रकल्प जे आहेत ते त्यांनी अभ्यासलेले आहेत. असा व्यक्ती जो आहे तो नैसर्गिकरित्या त्यांच्याकडं निसर्गासाठी काही बुद्धी प्राप्त झालेली असते, तर त्यांना नॅचरलिस्ट असं म्हणतो. त्याचबरोबर म्युझिकल आहेत, बॉडीली कायनेस्थेटिक आहेत. म्युझिकल म्हणजे ज्यांना संगीतामध्ये बुद्धी असते. त्याचबरोबर बॉडीली कायनेस्थेटिक म्हणजे असे व्यक्ती जे की कसे आहेत, तंदुरुस्त आहेत, म्हणजे बॉडीचा वापर करतात, रेसलर असतात. त्याचबरोबर फ्री स्टाईल इव्हेंट जेवढ्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या इव्हेंट करणारे व्यक्ती जे आहेत ते सगळे चॅम्पियन्स जिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागतील बॉडीली कायनेस्थेटिक मध्ये. लॉजिकल अँड मॅथमॅटिकल, तर्कशास्त्र बुद्धी म्हणतो ज्याला आपण, किंवा गणितीय बुद्धी म्हणतो, तर ही अशी बुद्धी आपल्याला इथं वापरता येते. त्याचबरोबर काय आहे, इंटरपर्सनल आहे. इंटरपर्सनल म्हणजे दुसऱ्या व्यक्तींविषयी माहिती काढून घ्यायची. एखाद्या वेळेस एखाद्याला दुसऱ्याची माहिती जी आहे ती पटकन कळते, एखाद्याच्या मनामध्ये काय चालू हे लगेच ओळखता येतं. ते जे आहे ते इंटरपर्सनल असतात. त्याचबरोबर काही इंट्रापर्सनल असतात, म्हणजे स्वतःविषयीच त्यांना कुतूहल असतं जाणून घ्यायचं, स्वतःविषयीच ते माहिती जास्त मिळवतात. किंवा स्व कोण आहोत, स्वतःची ओळख जी आहे ती ओळख त्यांना पटलेली असते, असे लोक असतात. त्याचबरोबर लिंग्विस्टिक म्हणजे काय, जे भाषाच्या आधारावर लोकांना आपलंसं करून घेतात. म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं मीडियम काय आहे, भाषा आहे, तर त्या भाषाच्या आधारावर आपण एकमेकाला आपलंसं करत असतो. तर या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर स्पेशल आहे. स्पेशलचा अर्थ होतो दिशा वगैरे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्यांना चांगलं आहे. जसं की आर्किटेक्चर असतात, इंजिनियर असतात, ह्या सगळ्या लोकांना हे चांगलं नॉलेज असतं. तर या पद्धतीने हे सगळे आपल्याला पाहायला भेटतील. त्याचबरोबर आता पुढे पहा, एक एक आपण पाहूया. मराठीमध्ये यांचे नावं काय आहेत. एक आहे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, त्याचबरोबर नैसर्गिक बुद्धिमत्ता, शरीर गतीविषयक बुद्धिमत्ता, त्याचबरोबर काय आहे, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, संगीतीय बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता आणि भाषिक बुद्धिमत्ता, अशा 8 प्रकार आहेत बुद्धिमत्ताचे.
म्हणजे एखाद्याला जर का नॉलेज कुठलंच नसेल, आपण असं म्हणू की समजा एखाद्याला निसर्गाविषयी काही माहितीच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये शारीरगतीविषयी बुद्धिमत्ता काहीतरी असेल, किंवा ह्या सगळ्या नसतील तर खालची कुठली तरी एखादी कुठली ना कुठली ह्याच्यापैकी एक बुद्धिमत्ता प्रत्येकाच्या शरीरामध्ये देवाने दिलेली आहे. आणि ती आपण बुद्धिमत्ता आपण फक्त ओळखली पाहिजे आणि त्या ओळखीच्या पद्धतीने आपण ते केलं पाहिजे. आता ओशो ज ओशो द रजनीश नावाचे एक व्यक्ती आहे. त्यांनी एक फार चांगलं उदाहरण सांगितलं. एकदा काय झालं, एक मुलगा जो आहे तो एका कुत्र्याला घेऊन सर्कसीच्या ग्राउंडमध्ये गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या सर्कसीचा जो काय रिंग मास्टर होता, त्या रिंग मास्टरने त्याला विचारलं की का आलास रे बाबा इकडं? तर त्यावेळेस त्याने असं सांगितलं की हे एक कुत्र्याचं पिलू आहे आणि ह्या कुत्र्याच्या पिलाला तुम्ही उद्याच्याला त्या सर्कसमध्ये लॉन्च करा, लोकांना दाखवा. तर ते म्हणले की अरे इथं लोक वाघ, सिंह, हत्ती, घोडे वगैरे हे पाहायला येतात, तुझ्या कुत्र्याचं पिलू कोण पाहणार आहे? तर ते म्हणलं की हे चांगलं पियानो वाजवतंय म्हणलं, बाकी काही याला जास्त आकर्षण वेगळं नाही. ते म्हणलं अरे वा, चांगलं पियानो वाजवतोय म्हणल्याच्या नंतर लोकांचं आकर्षणाचं स्थान आहे, वाजू दे बरं याला 2 मिनिटं पियानो माझ्यासमोर. मग त्याने लगेच ते कुत्र्याचं पिलू काढलं आणि ते पिल्याला जे आहे ते पियानो वाजवायला बसवलं. उत्तमरित्या ते पियानो वाजवायला लागलं ते कुत्र्याचं पिलू. आणि तेवढ्यात काय झालं, एक मोठी कुत्री आली, त्या कुत्र्याच्या पिल्याला तोंडामध्ये धरलं आणि जोरात फास्ट पळून तिथून निघून गेली. मग त्यावेळेस ते जे काय सर्कसचा रिंग मास्टर होता, तो रिंग मास्टर असं म्हणला की हे नेमकं काय आहे, कशामुळे झालं असं? तर ती कुत्री कोण होती आणि त्या पिल्याला तशी का घेऊन गेली? तर त्यावेळेस तो जो काय मुलगा आहे तो असं म्हणला की ही जी आहे ती त्या कुत्र्याची आई होती आणि तिला त्या कुत्र्याला डॉक्टर बनवायचे. म्हणजे हे विशेष सांगायचा मुद्दा काय आहे इथं, की एखादा गुण त्या मुलामध्ये आहे तर तो ओळखायचा नाही, आपल्याला तो दुसरा गुण त्याच्यामध्ये लादायचा आहे. तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आपल्याकडे ह्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. यातली कुठली दिसते ना त्याच्यावर काम करा, ती आपण चांगली करा. तुम्हाला कधीही त्या गोष्टी पासून तुम्हाला उपाशी मारण्याची वेळ येणार नाही किंवा तुमचं आयुष्य वाईट होणार नाही. आपण चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या बुद्धिमत्ता ओळखल्या पाहिजेत. आता एक एक पाहूया आपण काय आहेत. जसं आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आहे. आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे, ज्याच्यामध्ये एखाद्याला जाणण्याची गोष्ट जी आहे ती कळते आपल्याला. जसं काही सिंधुताई सपकाळ आहेत. सिंधुताई सपकाळ ज्या आहेत यांना माई म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अनेक अनाथांच्या आई म्हणून त्यांना ही उपाधी दिलेली आहे, माई. आणि माईंनी फार चांगलं वाक्य बोललं की महाराष्ट्रामध्ये जर का मोठं व्हायचं असेल तर बाळांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मरावं लागतं, कारण की हा महाराष्ट्र आहे, तिथं मेल्याशिवाय तुमचं अजिबात गुणगान गायलं जात नाही. आणि ही गोष्ट सत्य आहे. माई जे आहेत ते माई आज आपल्यामध्ये राहिलेल्या नाहीत, परंतु त्यांनी जी काही लोकांमध्ये अनाथांमध्ये त्यांचं स्थान निर्माण केलेलं आहे ते कायमस्वरूपी राहणार आहे. आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता जी आहे ती यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर मदर तेरेसा असतील, ह्या सगळ्या ज्या काही व्यक्ती आहेत ह्या सगळ्या व्यक्तींना आपण ओळखू शकतो. एक आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे लोकांच्या प्रती त्यांना चांगला भाव जो आहे तो लक्षात देत होता, लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे हे लक्षात देत होतं. चला, त्याचबरोबर दुसरा आहे नैसर्गिक बुद्धिमत्ता. आता बऱ्याचशा व्यक्तींना हे व्यक्ती जे आहेत ते माहित नसते. त्यांचं नाव आहे सलीम अली. सलीम अली नावाचे एक नॅचरलिस्ट होते. बर्ड जे आहेत या बर्डवर जास्त त्यांचं प्रेम होतं. फोटोग्राफर पण होते हे आणि खूप चांगलं ह्यांनी निसर्गाच्यासाठी काम केलेलं आहे. म्हणून नैसर्गिक बुद्धिमत्ता जी आहे ती यांना लाभलेली आहे असं आपण म्हणूया. सलीम अली हे त्याचं फार चांगलं उदाहरण असते. आणि आता सध्या जे काम करतात जसं की समजा आपले सयाजी शिंदे, मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, तर ते सुद्धा आहेत याचं उदाहरण. त्याचबरोबर पुढे पाहू आपण शरीर गतीविषयक बुद्धिमत्ता. जसं की समजा हा क्रिकेट खेळाडू आहे, तर हा जो काही क्रिकेट खेळाडू आहे ह्याला आपल्याला शरीर गतीविषयक बुद्धिमत्ता आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण कुठल्या वेळेने जर का समजा आपण रन काढायचे असतील तर कशा पद्धतीने पळायला पाहिजे, किती जोरात पळायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची बुद्धिमत्ता त्याच्याकडे आणलेली आहे. तर त्याला म्हणायचं शरीर गतीविषयक बुद्धिमत्ता, बॉडीली कायनेस्थेटिक ज्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर आहे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. व्यक्ती अंतर्गत म्हणजे काय, स्वतःतला स्व कळाला की संपला विषय. आपण कोण आहोत हे जर का कळालं तर मग आपल्याला काही जाणून घ्यायचं शिल्लकच राहिलं नाही. आज आपण आता सगळेजण जे आहेत ते काय इकडं तिकडं भटकतोय, का आपण नॉलेज स्वीकारतोय, त्याचं कारण आहे की आपण आपल्याला ओळखलंच नाही, आपण कोण आहोत हेच कळालं नाही आपल्याला, म्हणून आपण इकडे तिकडे भटकतोय. आपल्यासारखे सर्वसामान्य जीव जे आहेत ते ह्याच्यासाठी मार्गी लावलेले असतात. परंतु गौतम बुद्धांसारखे जे काही व्यक्ती आहेत, बुद्धांसारखे व्यक्ती जे आहेत, तर ते स्वतः मधला स्व ओळखतात. आपला जन्म काय आहे, आपण कोण आहोत, आपलं आणि ईश्वराचं नातं काय आहे, या सगळ्या गोष्टी ओळखल्या जातात. मुळात अनईश्वरवादी हे होते, ते कधीही ईश्वरांना मानत नव्हते. बुद्ध जे आहे त्या बुद्धांनाच लोक आता ईश्वर म्हणाले. ही फार व्यक्तिगत सगळ्यांची भावना आहे. महत्वाची गोष्ट, बुद्धांनी कधीही
सांगितलं नाही की देव आहे असं तरी सांगितलं नाही. त्यांनी वेगवेगळे नियम घालून दिले, त्या नियमांचं पालन करा असं सांगितलं. चला त्याच्यानंतर आपण दुसरा पॉईंट पाहूया, संगीत विषयक बुद्धिमत्ता. एखाद्याला कधी कधी संगीत विषयक बुद्धिमत्ता असते, म्हणजे ज्या बुद्धिमत्तेचा वापर करून लोक जे आहेत ते मंत्रमुग्ध करू शकतो आपण, संगीताचा वापर करू शकतो. आता या पूर्ण जगामध्ये असा कुणीही व्यक्ती नसेल की ज्याला संगीत आवडत नसेल. मग असा जो काही व्यक्ती आहे तो ज्याच्याकडं संगीत लयबद्ध करण्याची बुद्धिमत्ता आहे त्याला आपण संगीत विषयक बुद्धिमत्ता म्हणतो. लेजेंडरी आहेत या, ज्यांना आपण गाणं कोकिळा असं म्हणतो. तर अशा लता मंगेशकर ज्या आहेत उर्फ दीदी ज्या आहेत त्या संगीत विषयक बुद्धिमत्ता यांना लाभलेली आहे असं आपण म्हणता येईल. त्याचबरोबर अवकाशीय बुद्धिमत्ता. अवकाशीय म्हणजे काय? स्पॅशियल. स्पॅशियल म्हणजे काय? स्पेशल नाही, स्पॅशियल. स्पॅशियल म्हणजे ज्यांना वेगवेगळ्या दिशा कळतायत. त्याचबरोबर आपल्याला एखाद्या वेळेस आपण असं म्हणू की आपल्याला छोट्याशा घरामध्ये किंवा छोट्याशा जागेमध्ये चांगलं घर बांधायचं असेल तर आपण इंजिनिअरची निवड करतो. मग हे जे काही इंजिनियर असतात त्यांना दिशाविषयी माहिती असते, कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने अरेंजमेंट करायची असते हे माहिती असते, त्याला आपण अवकाशीय बुद्धिमत्ता असं म्हणतो. तर हे आहेत डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, जे की ज्यांच्या जन्मदिवसाला आपण इंजिनियर्स डे म्हणून सुद्धा साजरे केला जातो, म्हणजे 15 सप्टेंबरला इंजिनियर्स डे साजरे केला जातो यांच्यावर. तर हे अवकाशीय बुद्धिमत्तेचे चांगलं उदाहरण आहे, हे आपल्याला पाहता येईल. त्याचबरोबर पुढं आहे तार्किक किंवा गणितीय बुद्धिमत्ता. आता तार्किक बुद्धिमत्ता जी आहे किंवा गणितीय बुद्धिमत्ता जी आहे, लॉजिकल अँड मॅथमॅटिकल रिझनिंग ज्याला आपण असं म्हणू, तर हे जे काही किंवा बुद्धिमत्ता इंटेलिजन्स असं म्हणू, तर हे जे काय आहे हे लोक काय करत असतात, गणिताचा वापर जास्तीत जास्त करत असतात किंवा तर्कांचा वापर करत असतात. आता पूर्ण फिजिक्स जे आहे ते तर्कावर आहे, लक्षात ठेवा. मग हे जे काय आहेत हे व्यक्ती आपल्याला दिसतात ज्यांनी सगळ्या व्यक्तींना फिजिक्समध्ये सगळ्यात जास्त कंट्रीब्युशन ह्यांचं आहे. तर यांचं नाव काय आहे कमेंटमध्ये जरूर सांगा. काय नाव आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन असं या फेमस व्यक्तीचं नाव आहे. त्याचबरोबर पुढे पाहू आता भाषा विषयक बुद्धिमत्ता किंवा भाषिक बुद्धिमत्ता जी आहे ते आपल्याला पाहायला भेटते. आता भाषेच्या जीवावरच आपण हे सगळेजण गोष्टी ज्या आहेत ते बोलू शकतोय, किंवा आपल्या दोघांमध्ये किंवा आपल्या सगळ्यांमध्ये जे आता व्हिडिओ पाहतात तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जे आहे ते काय आहे, भाषा हे एक माध्यम आहे. जर का माझा व्हिडिओ दुसऱ्या कुठल्या भारतातल्या दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये एखादा व्यक्ती पाहत असेल, त्याला जर मराठी येत असेल तरच समजेल, आणि त्याला जर मराठी येत नसेल तर समजणार नाही. त्याचं कारण काय आहे? भाषा जी आहे ती आपली भाषा एक असली पाहिजे, मीडियम ऑफ कम्युनिकेशन एक असलं पाहिजे. म्हणून भाषा विषयक बुद्धिमत्ता जी आहे ती आपल्याला लाभलेली असते. आता महत्वाची गोष्ट, भाषा ही जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत यांनी सुद्धा वापरलेली आहे, आणि त्याच आधारावर लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. भाषा ही खूप चांगली असते. भाषा वापरण्यासाठी त्याला आपण वर्ड स्मार्ट पर्सन म्हणतो. कधी कधी भाई और बहिणो म्हणलं की सगळे लोक जे आहेत ते टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. म्हणजे या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत चालतात, लक्षात ठेवा. भाषिक बुद्धिमत्ता आहे आपल्याकडे, भाषिक बुद्धिमत्तेचे काही कमी नाही. भरपूर काही शेर शायरी आपल्याकडे सगळ्या काही गोष्टी अवलंबून आहेत भाषिक बुद्धिमत्तेवर. त्यापैकीच एक शेर आहे ते तुम्हाला म्हणून दाखवतो. सोचा तुम्हारे लिए तड़पना छोड़ दूंगा, सोचा तुम्हारे लिए तड़पना छोड़ दूंगा, सोचा तुम्हारे लिए तरसना छोड़ दूंगा. दिल से कहा ए दिल भूल जा उसे, दिल से कहा ए दिल भूल जा उसे, दिल ने कहा दोबारा कहा तो धडकना छोड़ दूंगा. म्हणजे या पद्धतीने भाषिक बुद्धिमत्ता जी आहे ती वापरली शेरो शायरीमध्ये आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. बहुविध बुद्धिमत्तेनुसार अध्यापन प्रक्रिया कशी करायची आपल्याला, बहुविध बुद्धिमत्ता ज्यावेळेस आपण वापरणार आहे त्यावेळेस अध्यापन पद्धती कशी करायची. तर एखादा व्यक्ती जो काय, एखादा मुलगा जो आहे त्याला जर का गणितामध्ये कमी मार्क पडत असतील असं विचार नाही करायचा की तो ढच आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला जर का भाषिक बुद्धिमत्तेमध्ये त्याला भाषाविषयी माहितीच नसेल किंवा भाषा लिहिता येत नसेल नीट किंवा एक्सप्रेस करता येत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तो ढच आहे. त्याला कुठली ना कुठली बुद्धिमत्ता असणार आहे हे आपल्या लक्षात ठेवायचंय. बहुविध बुद्धिमत्तेनुसार अध्यापन करण्यासाठी मोठ्या विद्यार्थी संख्येचे वर्ग असतील तर ते विद्यार्थी केंद्रित वर्ग तयार करावे, जिथे त्यांना एकत्र कार्य करता येईल. विद्यार्थ्याचे शिक्षकांभोवती गट पाडून घटक वा समस्येविषयी नोंदी करण्यास सांगावे. आता महत्वाची गोष्ट ही आपल्याला ग्रुप्स तयार करायला सांगितले. आता जे काही ग्रुप्स असतात ते ग्रुप्स दोन प्रकारचे असतात. एक असतात हेट्रोजेनियस आणि दुसरे असतात होमोजेनियस. तर आपल्याला ग्रुपिंग कुठली करायची आहे, होमोजेनियस ग्रुपिंग कधीही करायची नाही, लक्षात ठेवा. हेट्रोजेनियस ग्रुपिंग करायची आहे. वेगवेगळ्या बुद्धिमत्ताचे लोक जे आहेत ते एकत्र आणायचे आहे, वेगवेगळ्या बुद्धिमत्ताचे एकत्र आणायचे लोक, आणि त्यांच्यामध्ये हेट्रोजेनियस ग्रुपिंग करून आपण त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ताचा विकास करणार आहोत. म्हणजे हेट्रोजेनियस ग्रुपिंग करायचे सांगितलेले आहेत.
समस्या द्यायच्या आहेत त्यांना आणि त्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी सांगायच्या, त्यांच्या नोंदी करायच्या आहेत. हे बहुविध बुद्धिमत्तेनुसार ही अध्यापन प्रक्रिया आहे आणि ही अध्यापन प्रक्रिया आपण वापरायची आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. चला, त्याच्यानंतर आता जो काही पुढचा भाग असेल तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. धन्यवाद.